भारताची गान कोकिळा मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांची प्राणज्योत आजच्या दिवशी मावळली. ए मेरे वतन के लोगो या गाण्याच्या माध्यमातून सर्व देशवासियांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान निर्माण केले. परंतु त्यांच्यावर आज पण आंबेडकरी जनता नाराज आहे. काय कारण आहे? माझ्या मते त्या विषयावर बोलणे आज तरी गरजेचे होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक तरी गाणे गावे अशी इच्छा महाकवी वामनदादा कर्डक यांची होती. त्यामुळे वामनदादा व डॉक्टर हडसनकर लता मंगेशकर यांना भेटायला गेले. डॉक्टर रविचंद्र हडसनकर यांच्या मते लता दिदींनी जेवण दिले पण गाणे मात्र गायले नाही. नंतर नामदेव ढसाळ आणि राजा ढाली यांनी प्रयत्न केले परंतु नकारच मिळाला. यामुळे आंबेडकरी जनता लता मंगेशकर यांच्यावर नाराज राहिली. लता मंगेशकरांनी ज्यावेळी गाण्यास नकार दिला त्यावेळी त्या प्रसिद्धीच्या पर्वावर होत्या. हे पण कारण असू शकते की त्यांनी गाणे गाण्यास नकार दिला व दुसरे कारण कुठले असू शकते याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. परंतु जसजसे वय वाढत जाते तसजसे माणसाला आपल्या चुकीची जाणीव होते आणि पश्चाताप व्हायला लागतो. लता मंगेशकर यांच्याबद्दलही तसंच पाहायला मिळते. एकीकडे बाबासाहेबांच्या गाण्याला नकार देणाऱ्या लता मंगेशकर यांनी 2016 मध्ये बुद्धं शरणं गच्छामी गायले आणि त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं ज्यामध्ये त्या म्हणतात, मी बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहू शकले हे माझं सौभाग्य आहे आणि येणाऱ्या पुढील काळात बाबासाहेबांच्या जयंती दिवशी आणि महापरिनिर्वाण दिवशी लता मंगेशकर त्यांना अभिवादन करताना दिसल्या.